आणि वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहिर शहानं गुन्ह्यात वापरलेल्या कार संदर्भात धक्कादायक खुलासा झालाय। मिहिरच्या कारवर याआधीही पोलिसांनी 2 वेळा चलान कापलं होतं। कार भरधाव वेगात चालवल्या प्रकरणी हा दंड आकारण्यात आला होता। 23 फेब्रुवारी रोजी खालापूर टोलनाक्याजवळच्या सीसीटीव्हीमध्ये ही कार भरधाव वेगाने जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालंय। त्यावेळी त्या मार्गावरची वेगमर्यादा ही ताशी 100 किलोमीटर असताना गाडीचा वेग मात्र 111 किलोमीटर ताशी 111 किलोमीटर एवढा होता। भरधाव वेगामध्ये कार चालवल्या प्रकरणी मिहिर शहावरती दंड आकारण्यात आलेला होता। 23 फेब्रुवारी रोजी खालापूर टोलनाक्याजवळ ही कार सीसीटीव्हीमध्ये भरधाव वेगाने जात असताना चित्रित झालेली होती। 7 नोव्हेंबर 2023 रोजी पनवेलीतल्या टोलनाक्यावरती 80 ची वेगमर्यादा असताना गाडीचा वेग 88 किलोमीटर एवढा होता आणि त्यानुसार गाडीवरती 2000 रुपयांचा दंड आकारण्यात आलेला होता। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, 2 वेळा दंड आकारण्यात आला असूनही मिहिर शहाला जाग आली नाही आणि नंतर वरळीमधला तो सगळा प्रकार घडला। 2 वेळा नेमकं काय झालं होतं? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की 2 वेळा भरधाव वेगाचा जो चार्ज आहे की चलन आहे ते मिहिर शाह याच्या गाडीवरती असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। एक खालापूर टोल नाक्याचा आहे ज्या ठिकाणी गाडीचा अपेक्षित जो वेग आहे तो 100 असायला हवा होता, मात्र त्या ठिकाणी मिहिरचा वेग हा 111 किलोमीटर प्रति असं पाहायला मिळालेला आहे आणि त्यानुसार ते चलन देखील निघालेलं आहे। तर दुसरीकडे 7 नोव्हेंबरला दुसरं चलन हे पनवेल या ठिकाणचं निघालेलं आहे, ज्या ठिकाणी 80 ची वेग मर्यादा असताना देखील 83 च्या वेगाने ही गाडी चालत होती। त्या अनुषंगाने हे 2 चलन निघण्यात आलेले आहेत। तर तिसरं चलन हे अति धोकादायक स्थितीमध्ये गाडी पार्क केल्याचं देखील पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण चलनं ही अनपेड असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी घटना घडली किंवा अपघात घडला त्यावेळी देखील या गाडीचा स्पीड हा भरधाव होता हे देखील आता तपासात समोर आलेला आहे। एकूणच या सगळ्या गोष्टी या देखील पुरावा म्हणून लक्षात घेऊ शकतात की ही गाडी वारंवार भरधाव वेगानेच धावत होती। त्या रात्री देखील असाच प्रकार घडला आणि हा अपघात घडलाय का याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच त्या टोलनाक्यावरचे जे सीसीटीव्ही आहेत त्यातील जे स्क्रीन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ही गाडी त्यावेळी कितीच्या स्पीडने धावत आहे आणि त्यावरतीचं ठिकाण देखील आहे आणि वेळ देखील आहे। त्यामुळे ही घटना पहिली नव्हती, तर वारंवार अशा घटना या घडत होत्या आणि एकूणच ही स्पीड देखील गाडीची ही मोठ्या प्रमाणात चालवली जात असताना देखील पाहायला मिळते। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।